ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात परतल्यावर सविस्तर बोलणार। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं, त्यामुळे पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळात वळायचं नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। तर एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शेतात जावं लागेल ही काहींची भावना, संजय राऊतांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतीत रमले, साताऱ्यातील दरी गावामधील शेतात एकनाथ शिंदेंकडून अवाकाडोची लागवड, शिंदेंसोबत दरी गावातील ग्रामस्थांची उपस्थिती। राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांची सावध भूमिका, राज ठाकरे सध्या परदेशात, तिथून आल्यावर सविस्तर बोलतील, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत नाशिकमध्ये बॅनरबाजी, राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण द्या अशी बॅनरबाजी, ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराड यांनी लावले बॅनर। पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये स्वतंत्र बैठक संपन्न, साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर पवारांच्या दालनात दुसरी बैठक पार पडली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आणि मी ट्रस्टी म्हणून बैठकीला एकत्र, तरळ्यामध्ये झालेली बैठक एआय संदर्भात होती, शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार अजित पवार एकत्रच, पण आम्हाला कधी पाहिलं का कोणाला भेटताना बोलताना? आमचं प्रेम आणि कडवटपणा तितकाच टोकाचा असतो, त्यात भेसळ नसते, शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। सगळ्या पक्षांनी आणि कुटुंबियांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणं गरजेचं, शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मुंबईवर झालेल्या 26 हल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा हात होता, भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा खळबळजनक दावा, मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती, माधव भंडारेंचे आरोप। शासनानेच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध, राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती। हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो हे म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, मराठीऐवजी हिंदी अनिवार्य नाही, हिंदी व्यतिरिक्त इतर भाषा शिकायची असेल तर त्याला मुभा असेल, फडणवीसांचं स्पष्टीकरण। जीआरमधील सक्ती शब्द काढा मग वाद मिटेल, हिंदी सक्तीवरून संदीप देशपांडेंची मागणी, हिंदी सक्तीच्या समर्थनार्थ भाजपची शिवतीर्थ परिसरात बॅनरबाजी। भाषेची सक्ती नाही तर महाराष्ट्राची भक्ती, शिवसेना भवनासमोर भाजपचे बॅनर झळकले, हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपची ही बॅनरबाजी। अश्विनी विद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा, पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल। पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार पडली, डॉक्टर सुश्रुत घैसास सुनावणीला गैरहजर राहणार असल्याचं घैसास यांनी मेलद्वारे कळवलं होतं। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार, प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाईल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता सूर्या, मणिपाल आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालय रडारवर, तिन्ही रुग्णालयांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश, पूजा खेडकर जोपर्यंत चौकशी सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण, सुप्रीम कोर्टाचं मत। बेडच्या मस्साजोगमधील माध्यमिक विद्यालयाला स्वर्गीय संतोष देशमुखांचं नाव देणार, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह बांगर यांची माहिती, महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत होईल। वक्फ कायद्याबाबत आता भाजपची उद्या कार्यशाळा, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजूंच्या उपस्थितीत उद्या दुपारी 3 वाजता कार्यशाळा, भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत राहुल गांधींची टीका, मतदानाची वेळ संपल्यानंतर 65 लाख मतदारांनी मतदान केलं, असं घडणं अशक्य, अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये बोलताना राहुल गांधी यांची जोरदार टीका। राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात, वारंवार निवडणुका हरल्यानं त्यांच्यावर परिणाम झालाय, राहुल गांधींच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला समाचार। संग्राम थोपटेंनी काय करावं हा त्यांचा अधिकार, संग्राम थोपटेंच्या भाजपमधील पक्षप्रवेशावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशापूर्वी आता कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, ज्यांच्याशी टोकाचा संघर्ष केला त्यांच्याशी जुळवून घेणं अवघड होणार, मुळशीचे भाजप सरचिटणीस दत्तात्रय जाधवांचं 52 पत्र। सुधीर मुनगंटीवारांकडून नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, मुनगंटीवार आणि फडणवीसांच्या भेटीमागचं कारण मात्र गुलदस्त्यात। सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून तानाजी सावंतांचा फोटो गायब, शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांकडून शिवमेळाव्याचं आयोजन, विधानसभेवेळी सामंत बंधूंमध्ये फूट पडल्याची चर्चा। अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील आमदार हरीश पिंपळेंना फोनवरून शिवीगाळ, बार्शी टाकळीत पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप, ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी।
मुंबईतील विविध प्रश्नांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेना आमदार खासदारांची थोड्याच वेळात बैठक. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरणार. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार. देशभरातल्या 57 शहरांमध्ये घेतल्या जाणारा पत्रकार परिषद आजपासून 24 एप्रिलपर्यंत नेत्यांना पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना. विलेपार्लेमधील जैन मंदिर पाडण्याचे 9 प्रयत्न अपयशी. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत अहवालातून माहिती समोर. 2020 ते 2025 पर्यंत 10 वेळा कारवाईचा प्रयत्न झाला. भाजप संघटन पर्वात उद्यापासून जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नव्या जिल्हाध्यक्षांची निवड. भाजपने नियुक्त केलेले 24 निरीक्षक लोकशाही पद्धतीने निवड होणार. यवतमाळमधील आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचं मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन. सांस्कृतिक आणि जीवनचक्र विधी विषयांवरील सत्रांमध्ये मान्यवरांकडून मार्गदर्शन. अमरावतीत काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. राहुल गांधींची प्रतिकात्मक तिरडी काढत भाजपचं आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजप आक्रमक. नाशिक पालिकेसमोर मनसेचं घंटानाद आंदोलन. विविध समस्यांविरोधात मनसे आक्रमक. नागपूर महापालिकेवर युवक काँग्रेसचा मोर्चा. अतिक्रमण विभागातील हातात बांगड्या आणि मटके घेऊन आंदोलन. सिंधुदुर्गच्या कणकवलीत उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन. बैठकीदरम्यान 35 महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. फेसबुक इंस्टाग्राम पोस्टवर ठाणे पोलिसांची कडी नजर. ठाणे पोलीस वर्षभरात 22 गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यानं कडक कारवाईचा इशारा. भाजपच्या राजगड तालुका अध्यक्षपदी पुन्हा राजाभाऊ रेणुसे यांची फेरनिवड. पुण्याच्या राजगड तालुक्यात मंडल अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात तालुका भाजपची बैठक संपन्न. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी. पुतळ्याचा उभारणीचं काम अंतिम टप्प्यात. संदीप देशपांडेंचं आदित्य ठाकरे शेलारांसह उदय सामंतांना पत्र. मुंबईतल्या समस्यांसंदर्भात एकत्र येण्यासाठी पत्र. मुंबईतल्या समस्या चर्चा व्हावी, मार्ग निघावा म्हणून 26 तारखेला प्रति महासभेचं आयोजन. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांचं निधन. एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट उभं. 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांवर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आणि पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं पाणी टंचाईवरील राज्यातील जनतेला आश्वासन. परभणीच्या पूर्णा नगरपालिकेचा नियोजन शून्य कारभार. शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया. ऐन उन्हाळ्यात पाणी वाया घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर अधिक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरमधील करमाळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला कुंभेच्या पाट्याजवळ गळती. हजारो लिटर पाणी वाया. मात्र शहर प्रशासनाचं पाणी गळतीकडे दुर्लक्ष. अमरावतीत उद्यापासून 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार. नांदगाव ते माहुली दरम्यान दुरुस्तीचं काम हाती. नागपुरातील कळमना परिसरात भीषण पाणी टंचाई. कामनानगर भागात 10 दिवसात टँकरने पाणी पुरवठा. पाणी टंचाईमुळे घरांसमोर ड्रमच्या रांगा. पाणी चोरीच्या भीतीनं पाण्याचे ड्रम सील करण्याची वेळ. मुंबई महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामाला सुरुवात. रस्त्यांवरील वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे आदेश. पालिकेकडून 9 ते 8 हजार झाडांच्या फांद्यांची छाटणी होणार.